झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। कसं वाटतं आमचं गाव आता तुला दाखवतो। आमच्या गावाची मायानगरी मुंबईची मायानगरी आहे ना, आता आमची मायानगरी आहे। गावाला जायचंय म्हणल्यावर सगळ्यांचं एकदम एनर्जी आली। ए ए अथर्व अथर्व फालतुगिरी करू नको। अथर्व मी नाही, टास्क बिलकुल नको करू। टास्क बीस काय ना अथर्व, मी हीच घातले। अथर्व बिलकुल नको करू। ते तिच्याकडे दे का सर। ए नाही चल, मी नाही येत। हट। ए इकडे ये। मी नाही येत, चल। अरे इकडे बैल हट, धरायचा. नाही पुढे बांधून ठेवलं की मी हात लावणार हात नाही लांब ना कसला धरायचा नाही। तो आला तर असा, मी हिल्स घातलेत नाही। पण मी धरतो की मागणे, मी असं धरतो चल। मी नाही येत। अरे नाही काय करत। भीती वाटते यार, पागल आहेस का तुम्ही? नाही अरे नाही काय करत। ते बाय पूर्वा धरते आमची, पूर्वा धर का धर पूर्वक। चल पुढं पुढं चल। अरे सोड। अरे पोरगी ती पोरगी आहे ना, ती पोरगी आहे ना, बघ ती, तिला बी कळलं तुला पाहिजे पण ना। भीती वाटते ना? नाही भीती वाटत। चल वड पूर्वा वड वड बघ बघ बहीण ती, चल पुढं। मी बघते, तुम्ही चालवा। हा, बघ हक हक पुरी गावातल्या पुरी बैल फिरावत्यात। हो हो, त्यांना सवय आहे, मला नाहीये। अथर्व मग तू मागं धर, मी पुढे धरतो। मी फक्त धरणार, मी चालवणार नाही। दाखव। हा दे। हा घे तिकडे पळ। मी बिलकुल वळकी नको पुढं करू, मी आता। सोडून पळणार बैल मी। टाईट धर। नाही, तो माझ्याकडे येणार, मी जर ओढलं तर, आणि मी हिल्स घातल्यात, मी पडणार मग तू चालता मागं चालता। थांबतेस का? मी पुढे चालतो। बिलकुल नको, एवढंच बस। प्लीज पकडून घे। तू चल तिकडे। नाही अरे चल। ते काय असतं, मी नाही करणार। नो नो, बस सोडा आता। पकडा कोणीतरी येऊन प्लीज। कोण आहे इकडे? प्लीज पकडायला। अथर्व मी पडली ना तर तू बघ। अरे मी हिल्स घातलेत रे। कसं राहतंय का? बस आता तू असा फिर, असा फिर। ए वरून धर थांब रे बैल. अथर्व, तू येणार आहे? तो मला बोलतो बैल घे आणि त्यांना चालव। बैलांना कसं चालवायचं मी पहिल्यांदा करते की नाही? आणि तो मारतो बैल, हे मला कोणीतरी असं सांगितलं। ए बाबा, ए यार बाजूला बाजूला होऊया। नको नको नको। ए बाबा, अरे जा। अथर्व त्या बाजूला घेऊन जा। ए अबे जा ना अथर्व। हे जा बांधा। ए बाजू बाजू, तू माझ्याच डिरेक्शनला काय येतोय असा? आवडलीस तू त्याला? हो प्लीज लांब राहा, मला बिलकुल, म्हणजे तू आवडलायस पण नको। जाऊ दे चला। हा, आणि हा मारत नाही। कसं आहे? कसं आहे? कुठं मारते तो आता? पोरं काय बघ, पोरं ते कशी बघ, ते बघ। आता नाचतेत बैल आहे म्हणल्यावर रग असते अंगात। गावामध्ये जो ह्याचा सत्कार झाला किंवा आमच्या दोघांची जी स्वागत झालं, जी एंट्री झाली ना, ती एकदम नाही अशी डाय हार्ट होती। दुसऱ्यांचं बघितले, माझ्यासाठी कधी होम वेलकम मी बघितलंच नव्हतं। आठवण येते तुमची मला। तर मी तुमच्यासाठी फुलं आणली ती। तू आहेस ना? बरी आहेस ना? ते बघते असले टीव्हीत मला। बघतो आता मी टीव्ही, हा सांगते बघतो रोज। हा, नाना म्हणतो का बसत नाही, नातवाची टीव्ही लागले तर आले ना झाले म्हणतो। नातोय मध्ये बघायला नवीन नानाला म्हणावं। नानाला म्हटलं बघतो बाबा मी टीव्ही, नाना लावून देतो मला। रडू नका. नाही रडत, नाही नाही गावात गेल्यावर त्यासाठी रात्री आलो मागे लगेच। मी येणार होतो, तुला माहिती होती? हो, रात्री मला गाडी घेऊन आणून घालवली इथं योगेश। माझा जीव गारीच झाला आता। नातू कसं नाचत?
रात्री लय वालं वडलं पोरानं माझ्या. इथे रानासारखा येळा घेऊन आणि कुऱ्हाडी घेऊन संघ खाली जातोय कुदळ बिदळ आणि तिथं नाचायचं त्या पोरींच्या बरोबर जमते ते मला. वालं वडलं बाबा हिच्यानं माझ्या लय रात्री. तरी पण करायचं चाललंय कसं तरी. करायचं तसंच करायचं. हा राम भाऊ गावातल्या माणसांनी एवढं भारी माझं स्वागत केलं तेवढं अजूनपर्यंत कधी केलं नाही मला. इतक्या बायका एकामागे एक ओवाळत होत्या. इतकं गोड वाटत होतं ना ते. तेव्हा असं वाटलं की मला इतका मान कधी आयुष्यात मिळालेला नाही. जे पाहून असं वाटत होतं गावची यात्राच भरली. त्या फटाकडे नुसतं रामा 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 सांगूच नका एवढा जल्लोष. जेवलो खाली तिथं मजा आली म्हणतो. मोठे 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 सेलिब्रिटी. रडू नको माहिती शपथ तुला नको. आल्या आल्या तर उमेन लिहायला लावलं म्हणून लिहायला लावलं. टेन्शन नाही घ्यायचं. हो बसा. त्या खानदानीतले अर्ध मम्मीचं माहेरी का? मम्मीचे मामा राहतात इथे सटाणा रोड कॅम्पात. मग तू किती वेळ आली इकडे? मग खूप वर्ष झाले येऊन. लहानपणी घ्यायची खूप. जेवली तू पूर्ण? हो तुम्ही जेवले? हा जेवली. तुम्हाला करमतं काय? नाही करमत. नाही करमत मला. समजून घेत जा माझ्या मला. प्रवास वगैरे चांगला झाला तुमचा? एसटी मध्ये वाकायला लागली होती. अरे एसटी मध्ये वाकायला लागली मला वाकायला लागली नाही होती. जमत. नाही काय? सफर चांगला राहा एसटीत. बरं वाटलं का? हा मुंबई ते चंदनपुरी हो भारी. बरगच एसटी होती. जागा वेगळं बसले ते भेटले बस दिलं तर रामाचं तर असे आवाज आता नाहीच काढले मी. रामा अशी करायची. म्हणजे अजून थोडी लांब राहिली ती तिने 4-5 लोकांना रंगावूनच टाकलं असतं. नाचली वगैरे बी छान ती. हा पाहिलं नाही. रामा दररोज तुमची आठवण काढतो. माझी का दररोज त्याच्या पप्पांची? सगळ्यांची. पण पप्पा आले ना तर बोलले पप्पा आले तर मला खूप छान वाटलं. पण सगळ्यांच्या आया आल्या माझी आई का नाही आली. खूप खूप त्याचं मन दुखवलं होतं तेव्हा. जिंकूनच यायला पाहिजे तुम्ही दोघं. कसं आहे तिची बी चिंता आहे ना रे. तू कधी हे करशील ना तिचं बी आता ती जेव्हा हे झाली रडत होती ती. मग तिला म्हणजे पेली म्हणायचा विषय कसा तर कोणी बी कॅन्डिडेट राहिला. आता तू कधी चांगला खेळला तर तिचं नाव बी नाही तुझं बी नाव नाही. आता गावाने नुसतं तू अर्ध्यामध्ये एवढं स्वागत केलं. जिंकून आल्यानंतर किती मोठं स्वागत होईल तू आलं. हा काय माहिती तिचा हो बरोबर. आणि एक ब्रँड भूषण तू. लोक तुला 4 लोक चांगले ओळखतील. त्या नेत्याला ओळखतील. चांगलेच म्हणतील ना कोणी तरी. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज